पाक हॉस्पिटल दिसलं, रॉकेट दिसलं, विमान दिसलं, एवढं गार्डन दिसलं, एवढं प्राणी दिसलं, पण बँक काय मिळालं नाही. आज जरा बँकेत जायचं म्हणतोय. अशी लई चिल्लर गोळा झाल्या, म्हणजे जेव्हा जेव्हा तिथं सुपर मार्केटमध्ये किंवा काहीतरी घ्यायला गेलं की नाही, ते सगळी चिल्लरच सुट्ट्यात देतात, नोट तर काय देत नाहीत. आता चिल्लर मी शेजवानच्या चटणीच्या बरणीत ठेवलेली सगळी साचवून ठेवलेली यात. आता ही गोळा झाल्या सगळी चिल्लर. आता ही चिल्लर दुकानात तर आता देताना एक 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 करून द्यायला पाहिजे. आता जेव्हा लई गर्दी असते तेव्हा कधी एक 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 करत द्यायचं. मग ते म्हणतोय ATM मशीनमध्ये भरायचं सगळं. आता कसं भरतात ते काय माहीत नाही, पण आता जाऊन बघितलं पाहिजे. जवळजवळ भरपूर कॉईन आहेत ह्यात. ह्यो 2 युरोचा कॉईन आहे, हा असा 2 युरोचा कॉईन आहे. आता 2 युरो हिची किंमत जवळजवळ 200 रुपये आहे एका कॉईनची. याची हा 1 युरोचा कॉईन आहे, ह्याची 100 आहे. हा 20 सेंट आहे, म्हणजे 20 सेंट म्हणजे 20 रुपये. आणि ह्यो आहे तो 50चा आहे, 50 रुपयाचा. आणि हे म्हटलं तर 1 रुपयाचं आहे, एवढंच छोटं सगळ्यात. हे 2 रुपयाचं आहे. एवढी सगळी चिल्लर गोळा झाला. म्हणतोय आता ATM मशीन आहे, ATM मशीनमध्ये नुसतं असं पैसे टाकायचं. मी पण कधी वापरलेलं नाही, पण नुसतं असं टाकायचं पैसे त्यात आणि इन्सर्ट करायचं, मग ते आपोआप मोजते आणि काउंट देते आणि अकाउंटवर जमा करते. निघलो एकदाचं. आज वातावरण दुपारचंच आहे, ऊन पडले, भरपूर ऊन आहे तसं. तर निघलो आहे आता. विषय असा आहे की ATM तर घेतलं आहे, पण त्याची पिनच विसरलो आहे मी. पिनच लक्षात नाही आहे माझ्या किती सेट केलेली त्या ATMची. कारण आत्तापर्यंत मी सगळं फॉरेक्स कार्ड वगैरे वापरत होतो, त्यामुळं बँकचं ATM वापरायची कधी काय गरज पडली नाही. पण आता पैसे डिपॉझिट करायचे आहेत किंवा पैसे काढायचे आहेत म्हटलं की आता बँकेचं वापरायला पाहिजे. आणि पिनच विसरलो आहे मी आता त्याची. नवीन आहे ATM, आता बघितलं पाहिजे काहीतरी पिन वगैरे रिसेट करायची सिस्टीम, आणि तिथं जाऊन बघितलं पाहिजे. ऊन तर खतरनाक पडलं आहे, ऊन लई लागायला लागले. तर म्हणजे कसं आहे, ऊन पडलं की डायरेक्ट असं तोंडावरच पडते, म्हणजे शार्प किरण आहेत. म्हणजे टेम्परेचर तर पूर्ण कमी आहे, पण जे ऊन आहे का नाही ते असं म्हणजे डोळं पण उघडता येत नाहीत. त्यामुळं असं गॉगल वगैरे घालून यायला लागते. अरे हे पण मोकळं आहे आत्ताच गेली बघ गाडी. ज्या वेळी येतोय का नाही, ज्या वेळी इथं येतोय की नाही ती गाडी जाते. आता परत 10 मिनटं थांबलं पाहिजे मला. काय का असं होतं आहे काय माहिती. जेव्हा जेव्हा इथं येतोय की नाही, जेव्हा जेव्हा इथं येतोय तेव्हा तेव्हा ती गाडी जात्या. चला आता 10 मिनटं थांबलं पाहिजे. पुढची गाडी 10 मिनटं नाही, परत 20 मिनटं नाही. निघालो तरी आता हो म्हणून, पण ते आता चालू असलं म्हणजे बरं. ATM ते कधी कधी गर्दी असते, कधी कधी मशीन बंद असते. बघूया, पैसे तर भरायचे आहेत म्हटल्यावर आता काहीतरी केलं पाहिजे. मला ते ॲक्टिवेशनची भीती वाटायला लागल्या, कारण ते कार्ड कधी मी वापरलेलं पण नाही, कधी यूज पण केलेलं नाही. त्याच्यावर 0 रुपये बॅलन्स आहे. आता सगळं कॉईन त्याच्यावर डिपॉझिट केलं पाहिजेत. बघतो, पिन सेट करतो, वापरायला तर येईल नंतर. उतरलो आहे आता. अजून जवळजवळ 15 मिनटं चालायचं दाखवायला आहे. न आता बघितलं पाहिजे, इकडे गेलं पाहिजे. काय महाल प्याल दिसायला आहे पुढं, काय माहिती कुठं ना कुठं जायचं आहे. बँकेकडे जायचा रस्ता असला आहे, कुठली बँक ठेवल्या म्हणायची असल्या रस्त्यावर. बघ की काहीच नाही असला रस्ता. आजूबाजूला सगळा पार्क दिसायला लागला आहे, कुत्री वगैरे फिरायला, तिकडं महाल दिसायला आहे कुठला. काय माहिती आता कुठं निघते हे. त्यामुळं मी रात्रीचा अजिबात जात नाही बाहेर. हे गुगल कुठनं ना कुठनं तरी असं रस्तं दाखवतं ना की कळतच नाही की काय जायचं का नाही. आणि इथं रात्रीचं म्हणजे एवढी भीती वाटतं की काहीच नसतंय रात्रीचं, सगळं सुनसान असते. आत्ता तरी माणसं तर दिसायलात, नाहीतर नंतर तर रात्री आता 6च्या पुढं काहीच नसते.
बँक काय मला घावली नाही शेवटपर्यंत. लय उडकलं म्हणजे ह्या कुठंतरी कॉम्प्लेक्सच्या आत बँक दाखवायला लागले. म्हणजे हे इथं हॉस्पिटल आहे, पूर्ण हॉस्पिटल घावलं आणि हॉस्पिटलच्या वर हेलिकॉप्टर पण एक ठेवले. हायला काय हॉस्पिटल आहे का चेष्टा म्हणायची. हॉस्पिटलच्या वर हेलिकॉप्टर आहे, एवढं मोठंच्या मोठं हॉस्पिटल आहे, सगळं पेशंट दिसायला लागल्यात, पण बँक कुठं दिसत नाही आहे मला. म्हणजे इथं इमर्जन्सी त्यांची सर्विस असतात, म्हणजे क्रिटिकल ॲक्सिडेंट वगैरे झालेला असतो त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स वगैरे लवकर जाऊ शकत नाही ना, तिथं हेलिकॉप्टरनं जातं. ती पैसा बाई 15,000 रुपयेचा इन्शुरन्स आहे माझा, त्याचा हे असा वापर होतो आहे. म्हणजे तिथे हेलिकॉप्टर आहे वरती, झूम करून दाखवतो मी. हेलिकॉप्टरनं ती पेशंट वगैरे आणतात. मी हॉस्पिटलमध्ये पण घुसलेलो माहिती आहे का. आत्ता असलं जबरदस्त हॉस्पिटल होतं का नाही, म्हणजे पूर्ण 5 स्टार, सगळा असा मॉलच वाटत होता. सगळे असे पेशंट वगैरे, म्हणजे खाली कॅफे एरिया होता आणि सगळं असं प्रायव्हेट रूम्स वगैरे, हे भारी हॉस्पिटल होतं. पण ATM काय भेटलं नाही. पाक हॉस्पिटल दिसलं, रॉकेट दिसलं, विमान दिसलं, एवढं गार्डन दिसलं, एवढं प्राणी दिसलं, पण बँक काय मिळालं नाही. कुठल्या लोकेशनला बँक ठेवल्या काय माहिती. आता पैसे भरायचे आहेत, आता पैसे कसं भरायचं मलाच काय कळना. आता तर भूक लागल्या, आता जायचं घरला, काहीतरी जेवण बनवलं पाहिजे. आता मग जेवण काहीतरी बघू, मग आज नाही तर उद्याच बघू ATMचं. हे एक सिग्नलचं भार आहे आपलं, दाबलं पुढचा सिग्नल लागतोय तोपर्यंत वाट बघा. रोड क्रॉस करायच्या आधी एक सिग्नलचं बटन दाबा, मग ते ग्रीन होणार. पण गर्दी नसल्यावर असं पाहिजे होतं की तुमचं तुम्ही जाऊ शकताय. आता तोपर्यंत गर्दी नाही, मी गेलो असतो ना. नाही वाटतं गाडी यायला लागल्या, झाला घरी. आलो आहे आता घरात. आल्या जबरदस्त भुका लागल्यात, काम तर काय झालं नाही. म्हणलं काहीतरी थोडं खाऊया. पास्ता बनवायला ठेवला इथं, आणि इथं खाली फ्रेंच फ्राईज आणि बनवायला ठेवल्यात. तर बघूया, आता दुसरी बँक बघायला पाहिजे. दुसरी बँक पण इथनं भरपूर लांब आहे, तरी 1 तास लागतो आहे. दुसऱ्या बँकेत गेल्यावर मग त्यावेळी कॉईन कसं इन्सर्ट करायचं ते बघूया. आज दुसरा दिवस आहे. काल तर लई चालायला लागलं, माझं लई पाय दुखायला लागल्यात आता. तर बँक काय शेवटपर्यंत गावलीच नाही काल मला. तर आता नवीन एक काढलं आहे मी, जवळपास आहे, म्हणजे 1 तास लागतो आहेच तिथंपर्यंत जायला, पण जवळच आहे, म्हणजे मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे, त्या उबानच्या स्टेशनच्या जवळ. तिथं पूर्ण आपण कॉईन डिपॉझिट करू सगळं. आणि पिन पण हुडकून काढली मी, म्हणजे एक लेटर घावलं, त्यात पिन लिहिलेली. मग तीच पिन टाकून आपण कार्ड ॲक्टिवेट करू शकतो आहे. आणि आपण पहिला कार्ड ॲक्टिवेट केल्यानंतरच ते कार्डवरून आपण पैसे काढू शकतो आहे किंवा नवीन पिन टाकू शकतो आहे. तर ते घावलं, ते हे बरं झालं. पण आता जायचं म्हणत होतो, तर मधनंच पाऊस पडायला लागला आहे. आता बाहेरचं वातावरण तर असं झालं आहे की पाऊस आहे, आता पाऊस पडायला लागला आहे. म्हणजे सकाळी तर ऊन पडलेलं आहे. इथलं वातावरण असंच आहे, कधी पण काय पण होतं आहे. सकाळी ऊन पडते, परत नंतर पाऊस होतो आहे, रात्री एवढी थंडी वाजते की काय सांगायचंच नाही, भरपूर थंडी वाजत्या. तर आता बघतो, अजून काय आवरलेलं नाही, आवरतो आणि निघतो. ज्यावेळी कुठं तर जायचं असते की नाही, तेव्हाच बरोबर पाऊस येतो आहे. तर मस्तपैकी पाऊस तर पडायला लागला आहे, पण थंडी पण आहे. मला चहा आणि मस्तपैकी भजी खाऊ वाटायला लागल्या आता. चला बाई, निघलो एकदाचा. गारवा आहे वातावरणात आज लय. पाऊस पडलाय ना आता, दरवाजा केला बंद. चला. हे इथं आहे बँक, कॉमर्स बँक आहे. इथं आता पैसे भरतो. हा असा झूलॉजिशरचा प्लाझा आहे.
ही एक बिल्डिंग आहे, हिस्टॉरिक बिल्डिंग. त्याच्याबद्दल आपण नंतर कधी तर बोला. तोपर्यंत पैसे भरून येतो आता बँकेत. भरले एकदाचं पैसे 17-17.5 युरो भरले. काय नाही एवढी, डायरेक्ट ATM घालायचं आणि त्यात कॉईन इन्सर्ट करायचं. त्याला पिन पण टाकायला लागत नाही, आपोआप ते पैसे काउंट करते आणि डायरेक्ट एक रिसिट देते आणि झाले अकाउंटवर पैसे जमा झाल्यात. आता पैसे घरला जमा. आता घरला निघतो. ह्याच एरियात पुढं माझं कॉलेज आहे. तिथनं पुढं गेलं की TU बर्लिनची मेन बिल्डिंग लागत्या आणि तिथनं पुढं माझं डिपार्टमेंट आहे. पण आत्ता कॉलेज नको, आता पुढं कधी तर कॉलेज बघू. तोपर्यंत आलो एकदाच आता घरात. तरी 1-1.5 तास लागला. येता सामान पण घेऊन आलो. आता जेवण बनवलं पाहिजे. आता जेवण बनवतो. आता कंटाळा तर आला आहे बनवायची, काही इच्छा पण नाही आहे, पण आता दुसरा काय ऑप्शन पण नाही. तर भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा व्हिडिओला. भेटू परत अशाच नवीन एका व्लॉगसोबत. तर बाय.